इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2025 मध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंगचे तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात. एक तर मित्रांनो तुम्ही स्वतः तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करू शकता, कॉलेज लिस्ट अपलोड करू शकता, किंवा तुम्ही जिथे मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या कॉलेजवरती जाऊन, त्या एफसी सेंटरवरती जाऊन, स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन तिथे तुम्ही जाऊन ती कॉलेज लिस्ट अपलोड करू शकता किंवा ते ऑप्शन फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला त्या दोन्हीपैकी कोणतं निवडलं पाहिजे आणि का निवडलं पाहिजे आणि का नाही निवडलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी क्लिअर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो थोडासा वेळ न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी एक स्कॅम बद्दल सांगून देतो. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म फिल करताना काही कॉलेजेसवरती हा स्कॅम केला जातो. मित्रांनो, मी अजून एकदा सांगतो, हा काही कॉलेजेसवरती स्कॅम केला जातो. हा स्कॅम कशा प्रकारे केला जातो याचं एक मित्रांनो उदाहरण देऊन सांगतो. मित्रांनो, जस्ट उदाहरण आहे, यामध्ये कोणत्या कॉलेजला मी हेट करत नाहीये. फक्त समजा मित्रांनो तुम्ही नूतन कॉलेजमध्ये तुम्ही मित्रांनो इंजिनिअरिंगचा ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्यासाठी गेलेला आहात आणि मित्रांनो मी तुम्हाला जी स्क्रीनवरती दाखवत आहे, तुम्ही अशा प्रकारे तुम्ही स्वतः तुमची कॉलेज लिस्ट बनवून गेलेले आहात आणि समजून चला नूतन कॉलेजचा कट ऑफ आहे 91.62% आणि तुम्हाला जवळपास सीईटी मध्ये पडलेले आहेत 93%, बरोबर. म्हणजे नूतन कॉलेजचा त्यापेक्षा कमी कट ऑफ आहे, तुमचा 93% तुमचा कट ऑफ आहे. तर ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही त्या कॉलेजवरती जाता, मित्रांनो एक उदाहरण आहे, अजून एकदा सांगतोय, ज्यावेळेस तुम्ही त्या कॉलेजवरती जाता त्यानंतर मित्रांनो तिथे जे फॅकल्टी बसलेले असतात ते मित्रांनो तुमचा कट ऑफ चेक करतात, तुमचे मार्क्स चेक करतात, त्यांच्या कॉलेजच्या कट ऑफचा त्यांना अंदाज असतो. तर ते काय केलं जातं मित्रांनो, असे खूप कॉलेजवरती हा स्कॅम केला जातो. समजा मित्रांनो तुम्ही आता ह्या लिस्टमध्ये 26 नंबरला नूतन कॉलेज टाकलेलं आहे, तर मित्रांनो ते पाहतात 93%ला तुम्ही वरती पाहू शकता 21, 22चे 93% वाले कॉलेजेस आहेत. त्यांना समजून जातं की जे 93% वाले कॉलेज आहे ते मित्रांनो त्याला लागून जाईल, जे म्हणजे 21, 22ला जे कोणतं कॉलेजने टाकलेलं आहे ते त्याला कॉलेज लागणार आहे. मग काही कॉलेजेस काय करतात, त्यांचा इंटेक पूर्ण करण्यासाठी जे मित्रांनो तुम्ही त्यांचं कॉलेज 26 नंबरला टाकलेलं आहे ते डायरेक्टली शिफ्ट करून 20 किंवा 21 नंबरला टाकतात, म्हणजे त्यांचं कॉलेज वरती शिफ्ट केलं जातं. जर मित्रांनो तुम्ही याकडे लक्ष दिलं नाही तर मित्रांनो तुम्हाला काहीच समजणार नाही. कारण मित्रांनो काय विषय असतो, ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग करता आणि ज्यावेळेस तुम्ही सबमिट करायला जाता त्यावेळेस फक्त तुम्हाला मित्रांनो कॉलेजचं नाव न दिसता मित्रांनो लास्टच्या पेजवरती तुम्हाला फक्त ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना मित्रांनो ते कॉलेजेसचे कोड समज दिसतात आणि मित्रांनो प्रत्येक कोड पाहणं तुमच्यासाठी खूप हार्ड जातं. कारण मित्रांनो तुमची लिस्ट खूप मोठी असते आणि मित्रांनो त्यामध्ये जर त्यांनी त्यांचं कॉलेज जर शिफ्टिंग केलं तर मित्रांनो तुमचे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. समजून चला मित्रांनो आता नूतनवाल्यांनी असं केलं की 26 नंबरला तुम्ही त्यांचं कॉलेज ठेवलेलं ते डायरेक्टली 20 किंवा 21 नंबरला शिफ्ट केलं, तर मित्रांनो तुमचे 93% आहेत ते तुम्हाला नूतन कॉलेज मिळून जाणार. परंतु मित्रांनो त्याच्यापेक्षा चांगले असणारे बाकीचे कॉलेज तुम्हाला मिळणार नाहीत. कारण ते काय कशामुळे, कारण त्यांनी ते कॉलेज खाली टाकलेलं आहे, त्या कॉलेजच्या खाली टाकलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला त्यावेळेस ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही तुमच्या एफसी सेंटर किंवा स्क्रुटिनी सेंटरवरती जाल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला लक्ष देऊन बारीकीने पाहायचं की ते कोणते कॉलेज टाकतायत. अजून एकदा त्यांना विचारायचं आहे, एकदा कन्फर्म करायचं तुम्ही सांगितलेली जी लिस्ट आहे ती बरोबर टाकलेली आहे का, त्यांनी त्यांचं कॉलेज वरती टाकलेलं नाही का. आणि प्लस हो, काही कॉलेजमध्ये असं पण होतं फर्स्ट नंबरला सुद्धा कॉलेज टाकलं जातं आणि जर मित्रांनो तुम्ही फर्स्ट नंबरला जर कॉलेज टाकलं तर ॲटो प्रीजचे मित्रांनो यावर्षी खूप स्ट्रिक्ट रूल झालेले आहेत. कॅप्रॉन 1 मध्ये पहिलं, कॅप्रॉन 2 मध्ये पहिले 3 आणि कॅप्रॉन 3 मध्ये पहिले 6 यामध्ये जर तुमचं कोणतं कॉलेज आलं तर मित्रांनो तुम्हाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागेल. त्यासाठी माझं असं मत आहे, तुम्ही मस्तपैकी मित्रांनो घरी बसून मित्रांनो तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून मित्रांनो ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. जास्त काही हार्ड नसतो मित्रांनो. त्यावरती मित्रांनो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटणारच आहे. परंतु मित्रांनो मी अजून एकदा सांगतो, मी कोणत्या कॉलेजला हेट करत नाहीये, फक्त मी जस्ट एक्झाम्पल सांगितलं. हा जो स्कॅम आहे तो मित्रांनो खूप मुलांसोबत केला जातो आणि मित्रांनो ही रियालिटी आहे, मी तुमच्यासमोर मांडत आहे. जरी मित्रांनो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग मित्रांनो ऑफलाईन करायची असेल, स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन करायचं असेल, तरी मित्रांनो तुम्ही या गोष्टीची काळजी करा. म्हणजे तिथे जाऊन तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा, जेणेकरून मित्रांनो तुमच्यासोबत कोणतीच फसवणूक होणार नाहीये. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.